महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणारा मीच आहे की त्याचं मंत्रिपद काढून घ्या. तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केली तरी त्याला काही अर्थच नाही. कारण का मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल. तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला संतोष देशमुखला न्यायच द्यायचा नाही. मला आश्चर्य वाटतं की या मंत्रिमंडळातील मराठा मंत्री आहेत सगळे. एक मराठा मंत्री उठून बोलला नाही त्याचा राजीनामा घ्या म्हणून. आम्ही मराठा म्हणून बोलत नाही. अरे पण कमीत कमी छत्रपती शिवरायांचं नाव घेता ना. एका तरुण पोरावरती इतक्या निर्घुणपणाने त्याची हत्या होते. एका मंत्र्याला तोंड नाही. तुमचं मंत्रिपद जास्त महत्वाचं आहे का समाजापेक्षा? या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी. जसं सरकारने सांगितलं की आम्ही न्यायिक जज करणार. आता त्या अशा त्याला काय किती भरोसा करावा. पण एक गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो, सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा ही सगळी घटना त्या ठिकाणी आम्ही ठीक आहे विरोधक आम्ही आरोप करतो असं त्यांचा आग्रह हे म्हणणं असतं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती. पण मुख्यमंत्र्यांनी टाइमपास करण्याचं काम केलेलं आहे आणि गुंडाईजमला ताकद देण्याचं आणि माफियाला ताकद देण्याचं काम ते करतातच हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करावी. पण आमची एसपी साहेबांना हीच विनंती आहे की आम्हाला कोणतंही राजकारण ह्याच्यामध्ये आणायचं नाही. पण जे काही ह्याच्यामधला मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे ह्याला 302च्या तपासामध्ये घेऊन ह्याला लगेचच्या लगेच अटक करा एवढीच आमची विनंती. आणि त्यांना आम्ही भेटून ही गोष्ट बोलणार पण.